अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानामध्ये उतरणार असल्याची माहिती मिळतेय। अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। अमित ठाकरे भांडूप विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्याकडे केल्याचं कळतंय। मात्र अंतिम निर्णय हा राज ठाकरे घेणार आहेत। भांडूप विधानसभा मतदारसंघ हा अमित ठाकरे यांच्यासाठी सर्वात सुरक्षित असल्याचा अहवाल नेत्यांनी राज ठाकरेंकडे दिल्याचं माहिती कळतेय। भांडूपसह मागाठाणे माहीम मतदारसंघात सुद्धा आता चाचपणी सुरू आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी अमित ठाकरेंसंदर्भातली। अमित ठाकरे भांडूप मतदारसंघामधून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। एकदा ग्राफिक्सवर ही सगळी माहिती पाहूया। अमित ठाकरे भांडूपमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। भांडूप मतदारसंघ सर्वात सुरक्षित असल्याचा अहवाल दिल्याची माहिती कळतेय। अमित ठाकरेंची विधानसभा लढण्याची इच्छा आहे अशी माहिती सूत्रांकडून येतेय। मागाठाणे माहीम या मतदारसंघांसाठी सुद्धा सध्या चाचपणी सुरू आहे। 2009 साली भांडूपमधून मनसेचा उमेदवार जिंकलेला होता आणि एकंदरीतच या सर्व घडामोडींवर जाणून घेऊया अधिक माहिती। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। मनोज, दोन महत्त्वाच्या घडामोडी, एकतर अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली असं एक कळतंय, आणि दुसरे महत्त्वाचं त्यांच्यासाठी सगळ्यात सेफ मतदारसंघ हा भांडूप असू शकतो असा अहवाल आला। काय नेमक्या यावर तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। लोकसभा निवडणुकीत सशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र मनसे स्वबळावर 220 ते 240 जागा लढणार असं स्वतः राज ठाकरे यांनी सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने तशी गेल्या काही दिवसापासून तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे ती मनसेच्या वतीने। परंतु मनसेच्या कार्यकर्त्यांची अशी आग्रही मागणी आहे की अमित ठाकरे यांनी सुद्धा यावेळी निवडणूक लढवावी आणि त्यासाठी भांडूपचे कार्यकर्ते फार आग्रही दिसत आहेत। त्या ठिकाणी बॅनरबाजी सुद्धा झालेली होती। भांडूपमध्ये 2009 मध्ये मनसेचा उमेदवार म्हणजे शिशिर शिंदे हे निवडून आले होते। त्यानंतर शिवसेनेच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे। त्यावेळी 2 ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर हे मनसेचे जे उमेदवार होते ते होते। परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा मनसेचे स्थानिक पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी आग्रही मागणी केलेली आहे की अमित ठाकरे यांनी भांडूपमध्येच निवडणूक लढवावी। कारण 2009ला 69,000 मतांनी मनसेचा जो उमेदवार होता तो निवडून आलेला होता आणि याच अनुषंगाने आता मनसेची ताकद त्या ठिकाणी थोडीफार वाढल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। बैठकीमध्ये सुद्धा अमित ठाकरे यांना ही गळ घालण्यात आली होती। अमित ठाकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जिथे आवश्यकता असेल तिथे मी सुद्धा असेल असं सांगितलं होतं। इनडायरेक्टली जे आहे म्हणजे मी सुद्धा निवडणूक लढवू शकतो जर पक्षाने आदेश दिला, राज ठाकरेंनी आदेश दिला तर। आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह सुद्धा असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे अमित ठाकरे हे निवडणूक जर लढवतील तर याचा निर्णय स्वतः राज ठाकरेच घेतील आणि जर त्यांनी निवडणूक लढवली तर मात्र सर्वत्रच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल आणि त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे। आणि पुढच्या काही दिवसात हे कळेल की भांडूप बरोबर मागाठाणे आणि माही मतदारसंघात सुद्धा चाचपणी सुरू आहे। त्यामुळे कुठला मतदारसंघ अमित ठाकरेंसाठी सुरक्षित असू शकतो। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मनोज।